नमस्कार, मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला इथे मिक्स धान्ये अशी बाजरीची भाकरी बनवायची. सगळ्या धान्यांची मी इथे नागली घेतलेली आणि हे ज्वारी पण घेतलेली आणि अर्धा किलो मी इथे बाजरी घेतलेली. अगदी वेट लॉससाठी पण उत्तम असते आणि भरपूर फायदे असतात याचे. त्याच्यामुळे अशी भाकरी धान्याची केली पाहिजे. चला तर मग पटकन पुढच्या प्रोसेसकडे वळूया. चला तर मग आपल्याला इथे आता मिक्स धान्य असं एकत्र घेतलेले आपण त्याची भाकरी बनवायची. अगदी वेट लॉससाठी पण उत्तम असते. तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो ज्वारी घेतलेली आणि ही अर्धा किलो मी इथे बाजरी घेतलेली. ही चांगली मी स्वच्छ निवडून घेतलेली आणि एका कॉटनने पुसून पण घेतलेली आणि ज्वारी पण मी तशी स्वच्छ कॉटनने पुसून घेतलेली. आणि मी इथे अर्धी वाटी ही नागली घेतलेली, ती पण मी याच्यात ॲड करणार आहे. चला तर आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि अगदी सगळं असं मी एकत्र करून गिरणीमधून दळून आणणार आहे. जास्त बारीक पण नाही दळायचं आणि जास्त जाडसर पण पीठ नाही राहिलं पाहिजे. आता आपण एकत्र करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर मी आता ही गिरणीमधून दळून आणणार आहे आणि आपण याची लगेच भाकरीसुद्धा बनवून बघणार आहे लगेच. चला तर मी आता इथे हे बघू शकता तुम्ही, पीठ मी गिरणीतून दळून आणलेलं आहे. अगदी जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही. आपण आता या पिठाच्या लगेच भाकरी बनवूया. इथे मी आता पीठ गाळून घेतलेले आणि थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ चांगलं रगडून घेणार आहे मी. अगदी तुम्हाला वाटलं तर तुम्ही मीठ पण टाकू शकता. छान पद्धतीने अशी रगडून भाकर करायची, अगदी पातळ भाकर करायची. अगदी पाचनक्रिया पण सुधारते आणि अशा पद्धतीने वेट लॉसचे प्रमाण तर आजकाल भरपूरच वाढत चाललेली. पातळसर भाकर करून घेतलेली इथे बघू शकता तुम्ही. आता आपल्या इथे तवा पण मी तापत ठेवलेला होता, तवा पण तापून गेलेला आहे. लगेच भाकरी टाकून घेणार आहे मी. अगदी लगेच भाकरीला एकसारखं असं पाणी लावून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा, कारण आपल्या आहारात असा भाकरीचा सगळेच ज्वारी मिक्स बाजरी आणि नागली असा हे समाविष्ट असायलाच पाहिजे. दाखवायचं शिजू दे. झालेली एक साईड शिजून आणि आता मी गॅसवरती शिजून घेते. अगदी तुम्ही याच्यात ओट्स पण टाकू शकता. अगदी माझ्याकडे आता शिल्लक नव्हते म्हणून मी टाकलं नाही. अगदी ओट्स टाकल्यावर तर अगदी उत्तम. बघू शकता किती सुंदर अशी छान अशी पातळ भाकर आलेली आपली इथे. चला तर इथे आता आपली भाकरी पण
भाजली गेलेली आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी आता इथे एकच भाकरी बनवलेली आहे, कारण माझ्यासाठी, कारण महिला वर्गासाठीच वेट लॉस म्हणजे अगदीच गरजच आहे ती, कारण बाकीच्यांसाठी मी आता साधी भाकरी बनवणार आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपली आता भाकरी इथे रेडी झालेली. तर मी आता इथे भाकर अगदी संपूर्ण करून घेतलेली बघू शकता तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या भाकरीला अगदी पोपडा पण छान आलेला आहे. अगदी गरम भाकर इथे रेडी आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. धन्यवाद.